जगननिहित पाणिनो मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदा धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं केलोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम। ऐसे नमन करुणी सकला, हरि कथा बोले वो बढ़िया बोला। अज्ञान मनोनी आपुलिया बाळा,
सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप म्हणून संतांशी अखंड भजावे त्यांचे चरणी भावे दीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा असून उत्कृष्ट असा याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जीवांकरता सहजासहजी भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याचा उपाय दर्शवणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज सांगतात, बाबा रे, मनुष्य आणि या देहामध्ये ज्या वेळेला आपण जन्माला येतो ना, मनुष्य रूपी देहामध्ये जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आपल्याला विविध प्रकारचे सायास करण्याची गरज पडणार नाही. सहजरित्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी तो उपाय मात्र मी सांगतोय. काहीच करायची गरज नाही. संतांच्या पायावर सद्भावाने माथा टेकवा आणि आपोआप देव मिळवा. संतांच्या पायावर सद्भावाने माथा टेकवल्यामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती निश्चितपणे होणार. म्हणून त्या संतांना आपण काय केलं पाहिजे? अखंड भजलं पाहिजे. प्रश्न हा निर्माण होतो, का म्हणून त्या संतांना अखंड भजलं पाहिजे? तर नामदेव महाराज म्हणतात, अरे संतांच्या घरी देव येऊन कामधंदा करतो म्हणून त्या संतांना अखंड भजलं पाहिजे. का म्हणून त्या संतांना अखंड भजलं पाहिजे? तर नामदेव महाराज म्हणतात, अरे त्या संतांच्या संगतीची इच्छा प्रत्यक्ष भगवान परमात्मा करतो म्हणून त्या संतांना अखंड भजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने या ठिकाणी परमहंस सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या प्रित्यर्थ संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण आदी करून संपूर्ण गावकरी मंडळींच्या सहकार्यातून तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांच्या अठ्ठासामुळे व दिग्गज मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असताना या सप्ताहामध्ये प्रामुख्याने आजची ही तिसऱ्या दिवसाची सेवा चुकलं वाटते. कितव्या दिवसाची? नाही, यांचे चेहरे पाहिल्यावर असं वाटतं तिसऱ्या दिवसाला येऊन बसले की काय. फ्रेश व्हावं. फ्रेश बसल्याशिवाय काही मजा नाही कीर्तनाची. अरे संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भोगतच आलो ना आपण. ती बायको पुढे आलं की तोंड बारीकसं होतं, दुसरी आली की प्रफुल्लित होतं. हे जाऊ द्या बाकीच्या गोष्टी. मला अंतःकरणापासून एकच म्हणायचं आहे, माणसाने किमान परमार्थामध्ये एक 5-10 मिनिटाचा जो वेळ आपण देतो ना, तो एकदम फ्रेश झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सहाव्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली असताना या ठिकाणी अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार आदी करून सर्व संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही दिग्रस नामक नगरीमध्ये अत्यंत मनमोहक नैन्यरम्य वातावरणामध्ये हा सोहळा चालू आहे. त्या सोहळ्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात असे असणारे आणि आम्हा सर्वांना आदर्श असणारे व्यास श्री हरिभक्त परायण रमाकांतजी महाराज त्यांच्या मुखार पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका भूमी भावुका. त्यांच्या मुखारविंदातून आपण जे रसपान करत आहात ना, ते आपल्या जीवनातलं कोणतं तरी पुण्य असावं. विठ्ठल विठ्ठल शास्त्रकाराने वर्णन केलेलं आहे. बाबा रे, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना 2 प्रकारचं जीवन माणसाने जगलं पाहिजे. एक तर धन्य जीवन जगलं पाहिजे, नाहीतर दुसरं ढीग जीवन जगलं पाहिजे. मला असं म्हणायचं, ढीग जीवन जगणारे बरेचसे प्राणी आहेत, पण धन्य जीवनाला धन्यता प्राप्त करून देणारा एकमेव प्राणी असेल तर त्याचं नाव मनुष्य आहे. आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर श्रीमद भागवत कथा माणसाने श्रवण केली पाहिजे. वर्णन करतात, हे श्याम श्रीमदे सुता सुतपद कमले
नास्ति भक्ति नराणाम येषाम अभिरकन्या प्रिय गुण कथने नानो कर्तार संज्ञा येषाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा सादरम नैवम करणे धिक्तान 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 कथयति सततम कीर्तनस्तो मृदंगः. शास्त्रकार वर्णन करत असताना सांगतात बाबा रे, धन्य जीवन जर जगायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याची परम पावन लीला श्रवण केल्याशिवाय माणसाच्या जीवनाला धन्यता प्राप्त होऊ शकत नाही. येशाम श्रीकृष्ण लीला ललित रस कथा, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची परम पावन कथा जर कानाने सादरम नैवम करणे, कानाने जर श्रवण नाही केली तर हा मृदंग राज या कीर्तनामध्ये सांगतोय, जी लोक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन आणि कानाने श्रवण करत नाही त्यांच्या जीवनाचं काय, धिक्तान 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 कथयति सततम कीर्तन असतो मृदंगा. विठला विठला वर उठल्या असतील महाराज, धड माणसं माणसाला बोलत नाही. तुम्ही आम्हाला सांगता हा मृदंग राज हा पखवाज बोलतो तरी कसा काय, कारण दोन्ही बाजूने जर त्याचं चिंतन केलं तर चांगलं हे निर्जीव आहे, बोलकं चांगलं नाहीये. हे निर्जीव चांगलं एखाद्या विशिष्ट प्राण्याला मारल्यानंतर त्याच्या अंगावरची साल काढायची, या लाकडावर मढवायची, त्याला निर्जीव चांगलं असं म्हणलं जातं. जर हे निर्जीव चांगलं या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याची गुणानुवाद श्रवण न करणाऱ्या लोकांना धिक्तार धिक्तार म्हणतात, हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला ऐकायचं का? हे बोलतोय ते ऐकायचं का तुम्हाला? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. काढा 20-20 रुपये. नाही, माझ्याकरता नाही, त्यांनी वाजवल्यानंतर सांगतो मी. ज्ञानराजांच्या कुशीमधले आम्ही सर्व बछडे आहोत, त्याच्यामुळे काही अडचण नाही. मयूर महाराज म्हणजे अत्यंत माझ्या जवळचे, हृदयाच्या स्थानी असणारे, आधी करून सर्व जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेची प्रधान पंडित असणारी ही माणसं. त्याचबरोबर आपल्याला जर ऐकायचं असेल तर मी त्यांना विनंती करेल की महाराज तुम्ही त्यांना थोडंफार ऐकवायला काही अडचण नाही. मी म्हणतो ते ऐकवतील, म्हणजे मी ओठातून गाय आणि ते बोटातून वाजवतील. मान्य आहे तुम्हाला? झोपले तर नाही ना तुम्ही? मान्य असेल तर वाजवायला लागतं, चाललं आपलं पुढे, आपल्याला काय अडचण नाही. मी सांगेल महाराज या ठिकाणी वाजवतील, बरं का? अगदी सोपं, मला जे येतं तेच सांगतो. प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्य बाबा आधी करून ही सर्व गुरुवारी मंडळींची जी कृपा झाली ना, तिचे काही ऐकलं ना ते महाराजांना सांगेल. निश्चितपणे काही काळजी करू नका महाराज, आपण एकाच पाठाची माणसं असल्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. आणि कॉपी करणं तर लांबच राहिलं मग, आहे का नाही? धातकडे धिकिट धिटता धिट धिटता धिटता गदी गण ध्यात्ता ध्यात्ता तकथुंगा. बऱ्याच ठिकाणी गायला हा श्लोक, पण ते मी म्हणलं ते वाजवणं थोडं अवघड. आता समाजापुढे म्हणावं जमलं चोपड चापड करावं लागतं, पण खरोखर रॉयल हात आहे, फार छान हात आहे. मला माहिती आहे, तुम्ही वाजवा. एक फार महत्वाचं चलन आहे थोडस. धिन्न धागिन धा अधा धागिन धा धिकिट धिन तिन्ना किट तिन्न धागिन धा अधा धागिन धा धिकिट धिन तिन्ना किट धिन्न धागिन धा अधा धागिन धा धिकिट धिन तिन्ना किट धा धागिन धा धागिन न धागिन धा अधा धागिन अधा धागिन धिन्न धागिन धा अधा धागिन. वा, चाटोरस. धिन्न धागिन धा अधा धागिन चाटवरच धिन्न धागिन धा अधा धागिन धात्रकडे धिकिट धिन्न तिन्ना किट. वा क्या बात आहे. होगा तारी याला म्हणतात. हे जमत नाही महाराज, हे बाबांकडचं नाही, हे तिकडचं आहे. तिकडचं पुण्याकडचं. आणि या भर कीर्तनामध्ये सांगतोय, जी भगवान परमात्म्याची गुणानुवाद कानाने श्रवण करत नाही ना, त्या लोकांच्या जीवनाचं काय होईल? धिक्तान धिक्तान धिगित्तान कथयति सततम कीर्तनस्तो मृदंगा. सतत कीर्तनामध्ये हा मृदंग राज सांगतो, जी लोक भगवान परमात्म्याचे कीर्तन श्रवण करत नाही ना, त्यांच्या जीवनाचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. विठल विठल. कीर्तन सेवा प्राप्त झाली. मला काही वेगळं वाटत नाही गुरुजी.
कारण आता एवढं धावपळ चालू आहे, गाव बदललं का स्टेज बदलतो, वातावरण बदलतं, लोक बदलतात, पण इथलं थोडस विशेष आहे. किती वर्ष आहे आपलं मामा? 17 वर्ष झाली. मला वाटतं इथला सप्ताह सुरू झाल्यानंतर 2 वर्षांनी मी कीर्तन सुरू केले. विठ्ठल विठ्ठल. अगदी या सप्ताहाचा पाया ज्या दिवसापासून सुरुवात केला त्या दिवसापासून मी या सप्ताहाशी हृदयाने मी अत्यंत निगडित आहे. बऱ्याच लोकांना नवीन चेहरा दिसत असेल, काही घाबरू नका. महाराज घरचाच समजा, जावाई जरी समजला तरी वावगं ठरणार नाही. कारण तारीख आज ज्यांनी घेतली ते माझे सासरे आहेत. तुम्ही म्हणाल महाराज सेकंड आहेत का? फर्स्ट. त्याची काही चिंता करायची गरज नाही. खरं तर 1 जानेवारीला मला फोन आला. ज्या सप्ताहामध्ये मी राबलो, ज्या सप्ताहामध्ये मी मृदंग वाजवला, ज्या परिसरामध्ये मी बागडलो, ज्या परिसरामध्ये मी लहानाचा मोठा झालो, आज खऱ्या अर्थाने त्या परिसराचं वैभव असणारा हा सप्ताह, या सप्ताहात इथं पाय ठेवण्याकरता 17 वर्ष गेलेत माझे. किती वर्ष? हा संघर्ष काही माझ्या जीवनातला साधा नाही. इथपर्यंत कारण आहे त्याचं, योग्यतेशिवाय इथपर्यंत व्यक्ती येत नाही. मला ज्ञात आहे मामा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. पहिले तर यांनी 10 वाजलेत का, त्यांनी ठाई गायली. पहिली तर गोष्ट असा आहे की माझ्या जीवनातला संघर्ष, आणि तो संघर्ष जणू काय आयुष्याला टिकावा अशा पद्धतीचा. पण त्यामध्ये एक गोष्ट सातत्याने माझ्या जीवनामध्ये कधी दूर झाली नाही, ती म्हणजे ज्ञानोबांचं स्मरण. फक्त एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवली, संघर्ष तर माणसाच्या जीवनामध्ये येणार. अर्थात संघर्ष असल्याशिवाय जिवंतपणाचा प्रूफ माणसाला देता येत नाही. कारण संघर्ष त्याच्या जीवनात आहे जो जिवंत आहे. बरोबर, जिवंत माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. मायबाप, मुर्द्यावर कुठला संघर्ष येणार आहे? बस, बाकी त्याच्या जीवनातला काही संघर्ष शिल्लक राहत नाही. मी एकच मनामध्ये विचार केला, आपल्या जीवनातले काही काही ध्येय असतात, आणि ते ध्येय माणसाने गाठेपर्यंत फक्त आपली साधना मौन बाळगून चालली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर माझ्या शब्दाला इथे एवढा मान मिळाला असता, कधीतरी म्हणलं असतं मी आमच्या नारायण महाराजांना, मामा मी कीर्तन करतो, नाही म्हटलं नसतं. कधीतरी म्हणलं असतं मी आमच्या विठोलीकर साहेबांना, साहेब मी कीर्तन करतो, नाही म्हणलं नसतं. उभारी सरांनी नाही म्हणलं नसतं. हे सर्व प्रेमाचे, तुम्ही म्हणाल महाराज सर्वांची नाव घेतात, अरे मी तर परका नाही. मी आपल्याच खुशीमध्ये वावरणारा असल्यामुळे तुम्ही काही चिंता करायची गरज नाही. पण ह्या माझ्या जीवनातला हा जो संघर्ष आहे ना, तो संघर्ष करून आज इथे उभं राहिलो ना, याचा आनंद काही वेगळा आहे. याचा आनंद वेगळा. तोंडाने म्हणलं असतं मी कीर्तन करतो, चव राहिली नसते. मला माहिती होतं एक ना एक दिवस असा उजाडेल, यांचा रॉंग नंबर लागणारच आहे आपल्याकडे. तसंच घडलं. त्यांनी 1 तारखेला फोन केला, म्हणे कुठे आहे? म्हणलं मोर्शी. आपले खेपिका जवळ आहे का? गावात कसं असतं, भगवान परमात्मा गोपिकांकरता होता तरी कोण? चोरापेक्षा दुसरी लायकी नव्हती देवाची. नीट आहे का? चोरापेक्षा भगवंताची. अरे भगवंत सिंहासनावर बसला, गड्यानो राजा किरे झाला. गवळणी सांगतात माहित आहे, माहित आहे, लय माहित आहे तुझं काय ते काळ बेर. चुरा चुरा कर माखन खायो. अरे तू चोर आहे, चोर. भगवान परमात्म्याला चोर म्हणणाऱ्या गोपिका, अर्थात त्याच्याच क्षेत्रफळामध्ये त्याला ओळखणारी लोक भरपूर असतात. तसंच या पद्धतीने परिसरामध्येच मी राहणार असल्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण इथपर्यंत येण्याकरता फार मोठा संघर्ष आहे. आणि आज जणू काय माझं पुण्य उदयाला आलंय. श्री संत गजानन महाराजांच्या परम पावन दरबारामध्ये मी कीर्तन करतोय. आणि त्याचं कौतुकही वाटत नाही बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय म्हणतो ह्या? कारण तुकोबाराचं प्रमाण आहे. तुकोबारा एके ठिकाणी माणसाने भक्तीच्या मार्गाने जाऊन मोक्षपद प्राप्त करायचं असतं, पण ते तुकोबारा त्या मोक्षाला लाथ मारतात, तुच्छ समजतात. प्रमाण त्याच्याकरता मोक्षपद तुझ्या
मोक्षाला तुकोबाराय म्हणतात. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे. काय कारण आहे? कारण त्या मोक्षाच्याही पुढे फार मोठं सुख आहे. विटे असे सुख न हे भक्ती रस, बस त्या पद्धतीची अवस्था आज जीवनामध्ये आहे. खरं तर ही एक सेवा महाराजांच्या दरबारामध्ये. आणि आमच्या नारायण मामाने फोन केला, सांगितलं. पूर्ण त्यांचं सरळ सरळ असतं, एकेरीच असतं. उगत ते दाखवायचं या महाराज जा असलं ते असलं, जे आहे ते सरळ असतं. विजय तारीख खाली आहे का? मामा तारीख तर खाली आहे, पण मी खूप लांब आहे, मोर्शीला कथा चालू आहे म्हणलं. आता बोलता येत नाही, अवघड आहे जरा. बोलणं जरा कठीणच राहतं, लांब आहे म्हणलं जरा. आता बोलायची काही गरजच नाही इथं. कारण इथला यत्र यत्र धुमो तत्र तत्र वणी, इथला वास कुठे कुठे गेला ते मलाच माहिती आहे, इतरांना सांगायची गरज नाही. आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली. खरं तर यावर्षी मला वाटतं कीर्तना करतात, थोडं कार्यकर्त्यांनी टाळाटाळ केली. पण एक वाक्य बोलू का? आवर्जून बोलेल. हा सप्ताह म्हणजे आपल्या या यवतमाळ जिल्ह्याची शान आहे. बहुतेक ज्यावेळेला महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय ना, त्यावेळेला परिचय देत असताना जेव्हा दिग्रसचं नाव सांगतो ना, वाई मेंढीला सहजासहजी ओळखत नसते. दिग्रस तालुक्याचं जेव्हा नाव सांगतो ना, त्यावेळेला आम्हाला आमची मित्रमंडळी परभणी, संभाजीनगर, अहिल्यानगर या परिसरातली ज्या वेळेला बोलतात ना, परिचय जेव्हा सांगतो ना आम्ही, दिग्रस, धारवा दिग्रस, त्यावेळेला ते सांगतात तेच का? तो फार मोठा सप्ताह त्या दिग्रस मध्ये होतो, तेच दिग्रस का? आम्हाला म्हणाला लागतं तेच दिग्रस. एवढं नाव लौकिक ज्या सप्ताहाने केलं, एवढं नाव लौकिक ज्या दिग्रसने केलंय, त्या दिग्रस मध्ये सप्ताह बंद पडतो हे स्वप्न सुद्धा येता कामा नये. विधाला विधाला ही भूमी काय सामान्य भूमी नाही मागा. ही भूमी स्वानंद सुकन्या निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला आधारस्तंभ निर्माण करून देणारे आमचे भाऊसाहेब महाराज वरुडीकर आणि भाऊसाहेब महाराज वरुडीकरांची ही भूमी आहे. या भूमीला असंख्य महात्म्यांचे पाय लागलेले आहेत आणि या भूमीमध्ये सदा सर्व काळ आणि हरिनाम गाजणार आहे, हरिनाम रोळणार आहे. पुढचं बोलू का? एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याला आमच्या भूमीमध्ये आल्यानंतर गंधगोळी जर नाही मिळाली तर हरकत नाही. आमच्या मातीची आणि चरणरज ज्या वेळेला तुम्ही लावाल ना, ते गंध लावायची गरज नाही. एवढी पवित्र ही माती झालेली आहे, एवढी पवित्र झालेली माती. आणि या मातीमध्ये सप्ताह बंद पडतो, मग तर झालं हो, मग काय जीवन जगण्यात अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल मोठमोठ्या महात्म्यांची देण आहे. तुम्ही घाबरू नका. कार्यकर्ते फक्त इमानीद्वारे कार्यक्रम चालू ठेवा. सर्व लोक तुम्हाला सहकार्य करणार आहे. चला अभंगाकडे बोलतो. श्री संत नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला मला सर्वांना सहजासहजी भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याचा मार्ग सुचवतात. तो मार्ग काय आहे? महाराज म्हणतात काहीच न, संतांच्या पायावर सद्भावाने माथा टेकवान आपोआप देव मिळवा. खरं तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे माणसाच्या जीवनातलं परम प्रयोजन आहे. शास्त्रकाराने सांगितलं दोन प्रकारचे प्रयोजन आहे. एक अवांतर प्रयोजन, दुसरं आहे परम प्रयोजन. माणसाने परम प्रयोजनाला प्राधान्य दिल्याशिवाय माणसाच्या जीवनाचं कल्याण नाही. याचा अर्थ भगवान परमात्म्याची प्राप्ती केल्याशिवाय माणसाने मरता कामा नये. भक्ती करून त्या भगवान परमात्म्याच्या निजधामाला जाणे हे खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ आपण आपल्या जवळ करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला परम प्रयोजन म्हणतात. तुमचे डोळे पाहिल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला प्रयोजनाचं लक्षात आलं नसावं. जसं दैनंदिन जीवनामध्ये दोन शब्द महत्वाचे, एक गरज शब्द आहे, दुसरा आवड शब्द आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मानवी देह जगवण्याकरता जेवण करणं गरजेचं का आवडीचं? गरजेचं. पण जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं आवडीचं आहे. कदाचित एखाद्याने ठरवलं मला जेवायचंच नाही, फक्त तंबाखू खायची, चालेल का? अरे मरेल ना तो. त्याला त्याच्या जीवनामध्ये तंबाखूला प्राधान्य देऊन जमणार नाही. बस तसंच आहे. त्यांनी जेवणालाच प्राधान्य दिलं पाहिजे. तसं जीवन जगत असताना देवालाच प्राधान्य दिलं पाहिजे. इतर गोष्टी गौण बाळगल्या पाहिजे. तुमचं जाऊ दे, आता यांना विचारतो. जसं मानवी देह स्वच्छ ठेवण्याकरता आंघोळ करणं गरजेचं का आवडीचं? आंघोळ करणं पण आंघोळ झाल्यावर पावडर लावणं अवघड काम. आता तर परंपरा अशी पडली नारायण मामा, आता मी मोर्शीला कथेला आहे ना, अहो मी 2 वाजता जातो, आपलं 1 वाजेला जातो आणि ती सर्व मंडळी 2 वाजता येते. मी एका मावशीला विचारलं, मावशी का वेळ लागला? काय नाही बाबा म्हणे, सुनेनं हात धरल्याशिवाय मंडपात येता येत नाही. म्हणजे मग सून हात धरत नाही, धरते म्हणे बापा, पण मेकअप करता करता 2 वाजता. अरे मेकअप करता करता जर म्हाताऱ्या माणसाला 2 वाजवत असेल कथा ऐकण्याकरता,
तर ते काय परमार्थ आहे का? तो परमार्थ काही कामाचा नाही. परमार्थ हा हृदयापासून असला पाहिजे. परम प्रयोजनाला प्राधान्य दिलं पाहिजे. तसं माणूस म्हणून जन्माला आलात ना, मग मात्र भगवान परमात्म्याची प्राप्ती केलीच पाहिजे. ही मानवी देहाचं यथार्थ आहे. प्राप्ती तर विविध प्रकारचे मार्ग सांगितले. बाकीच्या मार्गामध्ये आपल्याला पडायचं नाही, त्याचं चिंतन आपल्याला करायचं नाही. कारण तुकोबारायांनी इत्यादी सर्व संतांनी त्या सर्व मार्गांना काय केलं? मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले असा, केला राजभार चाले असा, केला राजभार. बस सकाळपासून चालू झालं. आज कृष्ण जन्म करून आलो तिथं. सर्व वाटा मोडून काढल्या तुकोबारायांनी. मग कोणती सोपी वाट आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, संतांच्या पार माथा टेकवा, आपोआप देव मिळवा. याच्यापेक्षा सोपं काय असावं? कुणाच्या जाऊन पाया पडायचं साधू महात्म्याच्या? बर, साधकांच्या लक्षात आलं की नामदेव महाराज म्हणतात संतांच्या पार माथा टेकवा, आपोआप देव मिळवा. मग संतांची मालिका ज्या वेळेला काढली, त्या मालिकेमध्ये नामदेव महाराजांचा एक नंबर आहे ना. संतांच्या मालिकेमध्ये नामदेवराय सुद्धा एक आणि संत आहेत. मग नामदेवरायांनी असं का म्हणावं की संतांच्या पार माथा टेकवा? नामदेवरायांनी म्हणायला पाहिजे मोकळ्या अंतकरणाने, अहो या माझ्या पार मी संत आहे, माझ्या पार माथा टेकवा, आपोआप देव मिळवा. कारण देव त्याच्या जवळचाच होता ना. नामदेवरायाच्या अगदी निकट असणारे भगवान परमात्मा नामदेवरायांनी म्हणायला पाहिजे माझ्या पार माथा टेकवा, आपोआप देव मिळवा. पुढचं वाक्य बोलतो ऐका. वारकरी संप्रदाय एवढा स्वार्थी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायातल्या कुठल्या संतांनी स्वतःला साधू म्हणून घेतलं नाही. नीट ऐका. वारकरी संप्रदायातील संतांनी स्वतःला कधी महात्मा म्हणून घेतलं नाही. वारकरी संप्रदायातील संतांनी कधी स्वतःला बाबा म्हणून घेतलं नाही. हो, पुढचं वाक्य बोलतो वारकरी संप्रदायातल्या संतांचा अधिकार जर पाहू गेलो तर देवाच्या अधिकारापेक्षा मोठा अधिकार आहे. विठ्ठल भगवंताच्या अधिकारापेक्षा त्यांचा अधिकार मोठा असे असणारे संत महात्मे पण स्वतःच वैभव कधी दाखवलं नाही. ज्ञानोबा सांगतात खरं तर त्यांच्या उंचीची जर आपण चिंतन करू गेलो तर फार मोठी उंची आहे. काय उंची आहे त्यांची? वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तेही जोडे, पण परिवेडीये माझी दडे महिने भेदे. ज्ञानोबा सांगतात त्यांच्या आणि विद्वत्तेची जर आपण बरोबरी करू गेलो तर वाचस्पतीचे निपाडे, त्यांची जर तुलना करू गेलो तर वाचस्पतीने एवढा त्यांचा अधिकार आहे. पण सर्वज्ञता तेही जोडे. पण पुढचं वाक्य महत्वाचं, परी वेडी माझी दडे नेहमी भेने. ज्ञानोबा सांगतात एवढं जरी महत्व त्यांचं असेल पण तरी देखील समाजामध्ये वावरत असताना शहाण्यासारखे नाही वावरले. परी वेडी माझी दडे नेहमी भेने. कशा पद्धतीने? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. आडवी वातुडे आडवी अडयता जेवी हरवी नाना कुलवधू लपवी अभयवाती. ज्ञानोबारांनी दोन दृष्टांत फार गोड दिले. एखादा श्रीमंत मनुष्य आणि त्या श्रीमंत मनुष्याला आपली श्रीमंती जगतापुढे दाखवायची फार मोठी इच्छा असते. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये ज्या वेळेला श्रीमंत माणूस जातो ना, ज्ञानोबारांचा दृष्टांत फार गोड आहे. ज्यावेळेला तो श्रीमंत माणूस एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये जातो ना, त्यावेळेला मात्र एक शावकार त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये गेला. पण जात असताना पहिले तिजोरी उघडली. त्या तिजोरीतल्या पहिले सोन्याच्या अंगठ्या काढल्या. एका एका तोळ्याची एक एक अंगठी होती मायबाप. आणि एका एका तोळ्याची एक एक अंगठी असताना 5 बोटामध्ये 5 सोन्याच्या अंगठ्या घातल्या. किती बोटा? हात दिसतो का? अंगठ्या दिसतात का? अरे अंगठ्या दिसतात ना? काही खरं नाही बाबा. विठ्ठल विठ्ठल. शाब्दिक अंगठ्या म्हणतो मी. माझ्या हातात होतील काळजी करू नका. भाव काय? सोन्याचे भाव काय? 160. आम्ही बाहेरच आउट ऑफ कंट्री आहे का नाही? काय भाव आपल्या दिग्रस मध्ये? 1,60,000. आता गेलेला सण कोणता होता? तुमचा सण होता 3 संक्रांत. घरची म्हणे यावर्षी लय रप्पाटा हाणला बा, सीझन चांगलं गेलं म्हणे. म्हणलं हो चांगलं गेलं, पण एखादा तोळा तरी. म्हणलं तुला भाव माहिती आहे का? म्हणजे नाही माहित नाही. म्हणलं तेवढ्या भावात दुसरी बायको करता येईल. बाकीच्या नादाला लागू नको. तेवढ्या भावामध्ये दुसरी करता येईल. त्याच्यामुळे ती म्हणे काही हरकत नाही, मी आहे तशी बरी आहे, फक्त दुसरी आणू नका म्हणजे बरं. माणसाने 5 बोटामध्ये 5 सोन्याच्या अंगठ्या धारण केल्या आणि त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये आला. नीट ऐका, भाव फार सुंदर आहे. तो श्रीमंत माणूस गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये आल्यानंतर शांत बसायला पाहिजे ना, शांत बसत नाही. कारण ते वैभव त्याला प्रामुख्याने दाखवायचं असल्यामुळे तो त्याही ठिकाणी त्याची शांतता आणि त्याला सहन झाली नाही. उलट मोठमोठ्याने आवाज द्यायला लागला, ए पोलीसवाले, ए तू पाठीमागचा,
इकडे इकडे कळतं का रे महाराज लांबून आले जेवायचे आहेत अजून वाढ त्यांना नेमकंच बसले ए पोळीवाल्या इकडे भाजीवाल्या इकडे ऐका पुढचा ऐका जो श्रीमंत माणूस त्या गरीबाच्या मुलीच्या पंक्तीमध्ये हात वर करू करू त्या ठिकाणी दाखवतो पोळीवाल्या इकडे भाजीवाल्या इकडे त्याची ती क्रिया शेजारच्यानी पाहिली ते म्हणे लेका हा काही पोळीवाल्याला बोलवत नाही रे मग हा अंगठ्या दाखवतो म्हणजे अंगठ्या ज्ञानोबा पुढचं गोड सांगतात ऐका जो जनामध्ये आल्यानंतर आपलं ऐश्वर दाखवतो ना तो एकांतामध्ये गेल्यानंतर त्याची अवस्था काय होते ऐका जो आता लग्नामध्ये येऊन अंगठ्या दाखवतो ना ज्ञानोबा सांगतात समजा तोच श्रीमंत माणूस बाजाराच्या दिवशी रात्रीच्या वेळेला फाट्याच्या रस्त्याने एकटा जायला लागला आणि 4 चोर पुढे उभे राहिले चोर कळतात ना 4 चोर कारण कीर्तनाला येणाऱ्या माणसाला काही कळत नसतं ह्या नास्तिक गोष्टी त्यांना काही घेणं देणं नसतं फार सज्जन मंडळी आहे तसं 4 चोर उभे राहिले पुढे नीट ऐका बाजाराच्या दिवशी रात्रीच्या वेळेला फाट्याच्या रस्त्याने एकटा हा श्रीमंत माणूस त्याच अंगठ्या तिथंच घालून निघाला त्यावेळेला त्याच्या पुढे 4 चोर उभे राहिले जो पंक्तीमध्ये आवाज देत होता दोघं इकडून या भाजीवाल्या इकडे पाणीवाल्या इकडे आता तो श्रीमंत माणूस त्या ठिकाणी त्या चोरांना म्हणणार आहे का चौघा अरे तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे 5 सोन्याच्या अंगठ्या आहेत 2 जण इकून या 2 जण इकून या मला लुटा म्हणणार आहे का बस तशीच अवस्था संतांची ज्ञानोबा सांगतात त्याच पद्धतीने जनापुढे गेल्यानंतर जसं तुमचा आमचा स्वभाव आहे आपलं वैभव दाखवायचं तसं तो एकांतात गेल्यावर चोरांच्या भीतीने जसा स्वतःचं ऐश्वर झाकतो ना संत महात्मे देखील तुमच्या माझ्या भीतीने स्वतःचं ऐश्वर झाकतात विठ्ठल विठ्ठल महाराजांना कोणी म्हणलं असेल का एवढं मोठं वैभव असेल म्हणून नाही स्वप्नातही आपल्या येणार नाही कारण आहे जगतामध्ये वावरत असताना ते कसे वावरले चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी ज्ञानोबा सांगतात चतुर आहेत पण स्वतःच चातुर्य त्यांनी काय केलं लपवलं पिशेपण मिरवी आवडली जगताच्या पुढे त्यांनी वेड्यासारखं दिसावं आजही महाराजांची मूर्ती पहा कुठल्या प्रकारची प्रेस केलेली शर्ट त्यांनी अंगात घातलेले नाहीत अर्थात ज्या अंगात प्रेस केलेले शर्ट घालतात ते संत कधी होतील याचा विचार फार महत्वाचा विठ्ठल स्पष्ट सांगितलेलं बरं राहतं कधी कधी माणसाने आम्ही महाराज होऊ काही हरकत नाही संत पदाला पोहोचण्याकरता फार मोठी विरक्ती लागते याचा अर्थ जगतामध्ये वावरत असताना संत मंडळी स्वतःचं वैभव झाकतात चतुर नाहीत का भरपूर मोठे चतुर आहेत परंतु स्वतःचं चातुर्य जगतापुढे कधी त्यांनी मांडलं नाही जगतापुढे वावरताना कसे वावरले ऐका तुका वेडा समाजाने त्यांना काही शहाणं म्हणलं नाही समाजाने त्यांना वेडच म्हणलं याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला संत महात्मे जगतापुढे येतात त्या त्या वेळेला स्वतःचं वैभव जगताला कधी दाखवत नाही अहो मीराबाईचा अधिकार काय होता राधिकेचा अधिकार काय होता अधिकार फार मोठा होता राधा ऐसी भई श्याम की दिवानी
राधा ऐसी भई श्याम की दीवानी कि पंडितों की वाणी हो गई। एक भोली भाली गाँव की गवार, एक भोली भाली गाँव की गवार, कान्हा की पटरानी हो गई। ये ब्रिज की कहानी हो गई कि पंडितों की वाणी हो गई। या जगतामध्ये जेवढे म्हणून संत जन्माला आलेत ना, सर्व जगतापुढे त्यांनी कधी स्वतःचं वैभव झाकलं नाही। नामदेवराय म्हणतात मी त्याच परंपरेतला असल्यामुळे स्वतःला कधी संत म्हणून घेत नाही, उलट जगापुढे मी मात्र माझा अनुभव मांडतो अभंगाच्या पहिल्या चरणात। संतपाई माता, संतपाई माता, संतपाई माता, हे विनाश ठावे। संतपाई माता, संतपाई माता, संतपाई माता, हे विनाश ठावे। संतपाई नामदेवराय सांगतात मला भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहायला मिळालं खरं आहे, पण भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहून देखील मला भगवान परमात्मा कळला नव्हता। ज्यावेळेला गोरोबा काकांनी थापटणं घेऊन मला तपासलं आणि सांगितलं नाम्या तू कच्चा आहेस रे राजा, धावत आले पांडुरंग परमात्म्याला विचारलं देवा
मी कसा काय कच्चा म्हणतात ही सर्व मंडळी. भगवंताने सांगितलं, नाम्या तू तुझ्या जीवनामध्ये कुठल्याच संतांना शरण गेला नाही, अर्थात कुठलाच गुरु तू तुझ्या जीवनामध्ये केला नाही. परिणामतः गुरु न मिळाल्यामुळे तू मात्र त्या बाबतीत कच्चा आहेस. काय करू देवा सांगा. नामदेवरायाला सांगतात भगवान परमात्मा, जाऊन घ्या, गेल्यानंतर तुला तिथे एक संत प्राप्त होईल, त्या संतांचे जाऊन पाय धर. परिणाम काय होईल भगवान परमात्मा सांगतात, तो परिणाम तूच तुझ्या मुखाने सांगशील, फक्त तू जा तर खरी. नामदेवराय आणि औंढ्याला गेले. औंढ्याला गेल्यानंतर त्या द्वारातून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक फक्कड महात्मा साधू आणि त्या ठिकाणी पोहरले होते, पण त्यांचे पाय मात्र शिवलिंगावर धारण केलेले होते. ते शिवलिंगावरचे पाय पाहून नामदेव महाराज म्हणतात, हा संत आहे, याचे धरून जाऊन मी पाय धरावे. भगवान परमात्मा, देवही काय वेडा आहे, कोणाच्या पाठीमागे